नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर भाग 2 म्हणजेच इतिहास विषयातील पाठ 2 इतिहास आणि कल्पना यावरील स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत। पान नंबर 9 वरती हा स्वाध्याय दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 1 ते 4 यामध्ये दिलेले आहेत। तर आपण आता सविस्तर प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबवर आधारलेली आहे। उत्तर इसवी सनावरती आधारलेली आहे। इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबटिंब असे म्हटले जाते। इसवी सन पूर्व काळ। प्रश्न क्रमांक 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो? उत्तर, कालमापन करण्यासाठी कर्ब 14, विश्लेषण, काष्ठबलाचे विश्लेषण यांसारख्या विविध वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो। इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा काळ कसा लिहिला जातो? उत्तर, इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा म्हणजेच पहिल्या शतकांचा काळ इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो। प्रश्न क्रमांक 3, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यातील काळाची एकरेखी विभागणी म्हणजे काय? उत्तर, 7 वारांचा 1 आठवडा, 2 आठवड्यांचा 1 पंधरवडा, 2 पंधरवड्याचा 1 महिना, 12 महिन्यांचे 1 वर्ष अशा प्रकारे आपण काळाची क्रमवार विभागणी करतो। 100 वर्षाचा काळ संपला की 1 शतक पूर्ण होते। अशी 10 शतके म्हणजे 1000 वर्षे संपली की 1 सहस्त्रक पूर्ण होते। काळाच्या अशा विभागणीला एकरेखी विभागणी असे म्हणतात। कालगणना करण्याची एकके कोणती? उत्तर, सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक, सहस्त्रक ही कालगणनेची एकके आहेत। पुढील प्रश्न, प्रागैतिहासिक काळ कशाला म्हणतात? ज्या काळाचा इतिहास लिहिण्यास लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 4, पुढील तक्ता पूर्ण करा। इतिहासाची काल विभागणी, प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ। इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही, इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे। अशा प्रकारे आपण दुसऱ्या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे। 1 ते 4 प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।